नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मनोज ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज आपण आलोय परेलला आणि आज आहे 17 ऑगस्ट. तर आज आहे बाप्पाचा खूप मोठा आगमन. आज चिंचपोकलीच्या चिंतामणीचं पण आगमन आहे. खूप मजा येणार आहे आणि आज टोटल लिस्ट आली आहे 200 गणपती बाप्पाची. तर अर्धे परेल वर्कशॉप मध्ये निघणार आणि अर्धे गणेश वर्कशॉप म्हणणार. तर काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, एंड पर्यंत ब्लॉग खूप मजा येणार आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता आपण परेलच्या स्टेशनवर आहे, तर आपण डायरेक्ट परेलला जाऊन भेटूयात. तर गणपती बाप्पा कमेंट मध्ये मोरी आणि विसरू नका. तर आता गणपती बाप्पा मोरी. तर मित्रांनो, आता आपण आलोय गणेश वर्कशॉपच्या इकडे आणि इकडे एक गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. मला तुम्हाला बाप्पा दाखवतो. आपण आता रस्त्यात आहे, इथे चेक करा गर्दी. आपण पुढे जाऊया. हा बघा, खूप सुंदर मूर्ती आहे. पुढे जाऊन दाखवतो. ते आता गर्दीमध्ये चालतोय. तर मित्रांनो, हा आहे कुर्ल्याचा महाराजा. खूप सुंदरशी मूर्ती आणि चेक करा, खाली पूर्ण हे आणि वरती उभी खूप सुंदरशी मूर्ती. आणि पाऊस पण येते. तर अजून पण आगमन हा पहिला आगमन आपण बघितलंय. आणि पुढे जाऊया, त्या साईडला जाऊया आणि तिकडे जाऊन पण बघूया. चला आता जाऊया आपण. तर मित्रांनो, आपण तिकडनं इकडे आलो चालत. हा आहे दक्षिण मुंबईचा राजा. खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि आपण आता गणेश संकुल गेटच्या इकडेच आहे. इकडे गणेश संकुलचा गेट आहे आणि आपण इकडे हा आलाय परेल वर्कशॉपमधनं आगमन झाले. आणि पावसाचा पाणीचा टपटप पडतंय. मूर्ती चेक करा. तर मित्रांनो, आता जसं की तुम्ही बघितलं दक्षिण मुंबईचा राजा. आणि आता आपण गणेश संकुल गेटच्या जास्त समोरच उभे आहे. आणि इथे गर्दी चेक करा. गर्दी तर इथे नाही आहे, गर्दी त्या परेल वर्कशॉपकडे आहे. कारण चिंतामणी तिथून निघणार आहे, तर तो पण तुम्हाला आपण ब्लॉगमध्ये कवर करायचं बघणार आहे. आणि आता ह्याचं आगमन, हा कुठचा गणपती आहे तो पण बघूया आणि आगमन पण बघूया. तर मित्रांनो, तो बघा एक गणपतीचं आगमन गणेश संकुल वर्कशॉपमधनं झालेलं आहे. आणि आपल्या आता दाखवायला नाही भेटलं कारण खूप गर्दी आहे इथे. आणि पब्लिक चेक करा, पोलीस पण हाकलून काढतात आहे. आणि पाठच्या साईडला पण बघा पूर्ण ब्लॉक केलेलं आहे. बघूया आता ही मूर्तीचं जर आपल्या पुढे भेटली तिकडे, तर आपण तिकडे जाऊन तुम्हाला दाखवू कुठची होते आणि कुठची नाही. आणि इथे चेक करा, खूप सुंदरसं वाजवतात आहे. आता आपण इकडनं बघूया आता कुठची मूर्ती निघते. ती पाठीमागे एक मूर्ती उभी आहे, तर बघूया आता. तर मित्रांनो, अजून एक मूर्तीचं आगमन झालेलं आहे. आणि आपल्याला नाव तर नाही माहिती, आपण नाव तुम्हाला खाली दाखवू का. आता आज लय लेट पण झालं आहे. आणि इथे तेजस चढवतो बघा, आपला फोन हल्ला. इथे मूर्तीच्या करा, खूप सुंदरची मूर्ती आहे. आणि खाली आपण जे उभे आहे ना, ते पाय पण स्लिप खूप होत आहे. इथे खाली तर ही बघा मित्रांनो, ही कुठची मूर्ती आपल्याला तर नाही माहिती, खूप सुंदरची आहे. जय मल्हारच्या रूपात आहे. आणि सुंदरची मूर्ती होती. आणि ही पण बघा आता ह्याचं आपण सगळे मूर्तीचं आपण नाव खाली टाकू. या टायमा आपण नाव तुम्हाला नाही बोलणार आहे. जर आपल्याला नाव माहिती पडलं तरच आपण बोलू, नाही तर नाही बोलू. आणि या मूर्तीचा तुम्ही प्रभाग चेक करा, खूप मोठा आहे. आणि प्रभाग इतका हलतोय म्हणजे की टेम्पोमध्ये कुठून आला. खाली बाप्पाच्या इकडे करत आहे, तुम्ही चेक करा. हा मित्रांनो कुठचा तरी कुर्ल्याचा सम्राट आहे मित्रांनो. हा चेक करू शकतात, खूप सुंदरशी मूर्ती आहे. कुर्ल्याचा सम्राट आहे. आणि ते पब्लिक चेक करा किती धावतात बघा, सगळ्यांना धावतात खाली गर्दी.
आपण इकडनं बघूया आता अजून पुढची मूर्ती निघते. गर्दी चेक करा, खूप गर्दी आहे. आपल्याला हर टायमाला एक एक जागा बदलून उभं राहावं लागतं आणि इथे अजून गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. हा पुढचा आपल्याला माहीत पण नाही, तर आपण डायरेक्ट आपल्याला जे जे नावं माहिती असेल ना आपण मित्रांनो ते नावं आपण ब्लॉगमध्ये बोलू आणि जे नाही माहिती ते तुम्ही खाली बघू शकता ब्लॉगच्या इथे मी टाकेन. आणि जे माहिती असेल ना ते पण आपण टाकणार आहे, तर तुम्ही टेन्शन नको घ्या. आणि त्यांची मंडळची पोरं आहे बघा सगळी, असं वाटतं शाला सुटली आणि गेटच्या बाहेर आली. तर मित्रांनो हा आहे धोबीघाटचा राजा आणि खूप सुंदरची मूर्ती आहे. तर चेक करा, खूप सुंदर आणि मस्त आहे. आणि खाली क्राऊड चेक करा. गेटच्या बाहेर फायनली बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आता दुसरी पण एक मूर्ती आहे ती पण आपण तुम्हाला दाखवू. सिनेमॅटिक चेक करा. काय रस्त्यावरती पाऊस पडायच्या जागेवर बघा आतमध्ये पाऊस पडायला लागला. असं काय बोलतो आणि इकडनं माणसं जोडली आहे. तर मित्रांनो अजून एक बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदरची मूर्ती आहे. प्रवास पण खूप सुंदर आहे. आणि जो पाठूनचा आवाज येतोय तर ह्याचा आवाज येतोय बघा. नाही बघा मस्त आगमन केलंय बाप्पाचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्याला नाव माहिती पडलं आपण सांगू. इथे फक्त ट्रेलर चालू आणि पिक्चर बघा पाठीमागं. ही आहे चिंतामणीची पूर्ण गर्दी जी की पूर्ण पब्लिक भरून येते. हे बघा आगमन बघा खूप भारीपैकी झालं, खूप भारीपैकी. आणि तो जो खाली आहे तो कलाकार आहे आणि मूर्ती बनवायचं काम केलेलं आहे. आपल्याला असं वाटते आपला आपण बघायला नाही गेलो. चेक करा चिंतामणी आलेला आहे. मित्रांनो पोलीस लोक सगळे भागवतात आहे, कोणालाच उभं नाही राहून देत आहे. आणि चिंतामणी येतच आहे सगळे. चिंतामणीसाठी लय म्हणजे लय थांबले आणि गर्दी इतकी आहे की विचारू नका. पाठीमागे पण चेक करा. आणि तो जो तुम्हाला गणपती दाखवला तो जो चालला आहे चिंतामणी जेव्हा पोचला आहे तिथे इथंच आहे. आणि तो वॉटरफॉल चेक करा. पाऊस पण एकदम मजबूत पडतोय, धो पाऊस आहे. मित्रांनो पोलीसकडे दादाने एक फोन दिलाय गणपती तिथे बघू शकता. चिंतामणी खूप सुंदर वाटते. आला आपला पण एक व्हिडिओ आडवा 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 आडवा. आपण मग पोलीसकडे पण दिली आहे, ती तेजस्वी पण दिलं आहे. आता एकच उपाय आहे. आपल्याला पोलीस सरांनी व्हिडिओ काढून दिले, खूप खूप धन्यवाद सरांचे. आणि इथे चिंचपोकलीच्या चिंतामणी बघा. मित्रांनो बोललेलं की हा छत्रपती शिवाजी महाराजला दुकान असणार आहे. आपल्याला तर वाटत नाही जसा हा चिंतामणी दिसतो तसाच आहे यावर्षीचा. आणि सगळ्याला फोन देतात आहे व्हिडिओ काढायला बघू शकता. आपण पण दिला आपला तो, आपण तो क्लिप टाकणार आहे याच्यात, तर तुम्ही चेक करा तुम्हाला. हा घे ना मित्रांनो चिंचपोकली चिंतामणी आलेला आहे फुल मस्तपैकी. पाठी पण गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. खूप सुंदरची मूर्ती आहे. या साईडला चिंतामणी आहे आणि पाठच्या साईडला आपल्याला नाही माहिती कुठचा गणपती आहे. चिंतामणी बघा खूप सुंदरची मूर्ती आहे.
सुंदरची मोर दिसत आहे लावल्या बघा. आणि बाप्पाच्या मुकुटवर जेव्हा मोर दिसत आहे आणि इथे आगमन चेक करा, गेट भेट झालेली आहे. चिंतामणी बराबर इथे थांबवलं आणि खूप मस्तपैकी वाटलंय. पाठून चिंतामणीची स्केच आले दिसतंय तुम्हाला. मित्रांनो फायनली बाप्पाचं आगमन झालं आहे आणि हा आहे उमरकडीचा राजा. खूप सुंदरची मूर्ती आहे. पाठून अजून एक गणपती बाप्पा येतच आहे मल्हारच्या रूपमध्ये. आता लाईनीत गणपती निघणार आहे पूर्णपैकी. मित्रांनो चेक करा, फायनली बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि पावसासोबत जे मजा आली आहे ना आज, खूप म्हणजे खूपच. तर मित्रांनो तो जो कॅबवाला आहे ना पोलीस, त्यांनी आपली खूप मदत केली चिंतामणीच्या टायमाला. त्यांनीच आपला ब्लॉग काढलेला. बघा फायनली बाप्पाचं आगमन झालंय. तर आपला व्हिडिओ हलणार आहे आज, काय इथे धक्काबुक्की पण चालू आहे. अजून एक गणपती बाप्पाचं आता आगमन होईल. तर इथे खाली गर्दी चेक करा. त्या गणपती बाप्पाचा पुढे येतोय, तर बघूया आता पुढे येतो तो तिकडेच राहतो. आणि इथे बाप्पाचं आगमन झालं आहे. फायनली बाप्पा गेटच्या बाहेर आलेले आहे. मित्रांनो ही पण खूप सुंदरची मूर्ती आहे बघा. आणि इथे पार्टीचे आवाज येतोय ते तेजच आहे. पुढचा कॅमेरा अजून टाकलाय. हे बघा इथे पुणेरी चाललेले आहे पुढे पुढे. आणि तो अजून एक ती मूर्ती आता येईल आणि त्या मूर्तीला थांबवलं गेलं. आणि तो आहे पाठीमागे, तो आहे ग्राइंड रोडचा महाराज. तर त्याचं पण आता आगमन होणारच आहे. आणि इथे खाली गर्दी चेक करा. मित्रांनो या मूर्तीला याच्यासाठी थांबवलं आहे कारण ही मूर्ती येत आहे म्हणून. आणि पूर्ण घोड्याच्या सवारीवरती आहे, खूप सुंदरची आहे. ट्रॉली बघा मित्रांनो किती मोठी आहे. 2 ट्रॉली आहेत. हा मग तेच बोलतोय, 2 ट्रॉली आहे. ही वेगळी आहे घोड्याची, ही वेगळी आहे मित्रांनो घोड्याची. 2 ट्रॉली आहे वेगवेगळ्या. आणि बाप्पा चेक करा, खूप सुंदरची मूर्ती आहे. कुठचा मंडलमधला आहे तर आपल्याला नाव तर नाही माहिती, आपण नाव टाकू. आणि ते सुंदर मूर्ती आहे. तर मित्रांनो फायनली अजून एक बाप्पाचं आगमन होते आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदरशी मूर्ती आहे. पाठी कमल आहे आणि माव विठ्ठलच्या रूपातही खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. आणि हा जो आवाज येतोय ना साईडनं तुम्हाला त्याचा आवाज येतो. आणि पाठी आहे ती कृष्णाच्या रूपात आहे. खूप सुंदर आहे बघा. खूप सुंदर. परत गेट बंद केला तर आता आपण ही बघा. तर मित्रांनो बघा या साईडला बाप्पा येतच आहे आणि खूप सुंदरची मूर्ती आहे. चेक करा, खूप म्हणजे खूप सुंदर आहे विठ्ठलच्या रूपात. आणि आईस चेक करा बाप्पाचे, खूप सुंदर आहे बोले. तर मित्रांनो आता ती कृष्णाची मूर्ती आहे ती फायनली बाप्पाचं आगमन गेटच्या बाहेर झालं. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. आणि आता अजून एक बाप्पा येताना पाठवून तर ही मूर्ती चेक करत आहे. तर मित्रांनो बघा या साईडला मूर्ती आली आहे, खूप सुंदरची आहे. नाव आपण खाली टाकू, तुम्ही खाली चेक करा. आणि बघा तर
मित्रांनो अजून एक बाप्पाचं आगमन झालं एवढं फायनली वेट केलं आहे लोकांनी. आणि खाली बघा मूर्तीला इतकं बॅलेन्सिंग केलंय ना की ह्याच्यावरती उभे आहे पूर्ण. खाली तो काय बोलतात त्याचं नाव काय आहे? खेकडा नाही हा कोण तुला जे पण असं आपल्याला नाही माहिती. आपल्याला माहिती आहे पण आता याद नाही येत आहे. आणि मूर्ती चेक करा खूप सुंदर आहे. तर मित्रांनो अजून एक बाप्पाचं आगमन झालंय. फायनली गेटच्या बाहेर होते आता. आणि ते मासेवरती माशाचा जो डोला आहे ना तिथे लाईट चेक करायची तुम्ही. आणि इथे बाप्पा खूप सुंदरची मूर्ती आहे. आपण सिनेमॅटिक सांगा. मित्रांनो अजून एक बाप्पाचं आगमन होत आहे. आणि पाठी ते कृष्णाचे हात आहे आणि मोरपीस आणि बासुरी आहे. मित्रांनो इथे खाली गर्दी चेक करा. बाप्पाचं फायनली बाहेर आगमन झालेलं आहे. खूप सुंदरशी मूर्ती आहे. तर मित्रांनो अजून एक गणपती बाप्पा येते तिथे तुम्ही चेक करू शकता. बाहेर निघालेलं आहे. आता लाईनीतच असणार आहे गणपती. खूप मजा येणार आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो अजून एक गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि खूप सुंदरचे आहे. खाली शेषनाग आहे तर शेषनागवरती बाप्पा आहे. आणि खाली तुम्ही चेक करू शकता टायगर आहे की वाघ आहे? टायगर तर खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि फायनली बाप्पाच्या गेटच्या बाहेर आगमन झालं आहे. आणि अजून पण बाप्पा येतात आहे तर बघूया आता. आणि तिथे मुलगी चेक करा. बाय तिथे मुलगी चेक करा. खूप सुंदर आता बघूया आता कुठची मूर्ती येते अजून. तर इथे मित्रांनो खाली मुलगी चेक करा छोटी. आणि बाप्पा या साईडला आलेला आहे. मस्तपैकी सुंदर मूर्ती आहे खूप. तर मित्रांनो ती मूर्ती पण खूप हलते आहे. म्हणजे बॅलेन्स पूर्ण त्या साईडला आहे मूर्तीचा. आणि त्या मंडलवाल्यांनी त्याचा पाय पकडलेला आहे कारण खूप हलते आहे. आता अजून एक मूर्ती येते आहे. बघूया. तर मित्रांनो आता तो प्लॅस्टिकवाला जो तुम्हाला दाखवला तो आला आहे बाप्पा. खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि त्या मंडळी थोडं पण बाहेर आले प्लॅस्टिकमध्ये कारण पाऊस खूप पडतो त्याच्यासाठी. आणि बाप्पाचा आगमन झालं आहे घेतलं बाहेर. बाप्पा त्या साईडला चाललं आहे. आता बघा याच्यानंतर कुठची मूर्ती येते. आता इकडचं माहिती नाही. इथे बाप्पा थांबलेले आहे टाईम लागेल. आणि हे पाणी चेक करा. तर मित्रांनो हे चेक करा. आणि ते खूप सुंदरची मूर्ती आहे. तर पाठूनमध्ये ती चेक करा तुम्ही. पुढे आलं क्लोजमध्ये आल्यावर दाखवतो. तर फायनली मित्रांनो बाप्पा आलेले आहेत पुढे. आणि खूप सुंदरची मूर्ती आहे. हातात बाप्पाच्या हातात आपली पृथ्वी आहे आणि एक हातात आहे गदा. बघू शकता खूप सुंदरची मूर्ती आहे. त्याचं नाव काढल्यावरती आपण तुम्हाला खाली नाव टाकू. तर आपल्यामध्ये ब्लॅकआउट याच्यासाठी येते काय या साईडला उजेड आहे तर मग ब्लॅकआउट होते. त्यासाठी आपण काही नाही करू शकत. आणि आता पाठच्या साईडला गणपती बाप्पा येतच आहे. तर चला. तर मित्रांनो इथे क्राऊड चेक करा. पाठून अजून एक गणपती येतात तर तुम्हाला दाखवणार. आणि इथे बाप्पाचा प्रभाग आणि अजून एक मूर्तीचं आगमन होत आहे. तर खूप सुंदरची मूर्ती आहे तुम्ही बघू शकतात. आणि बाप्पाचा प्रभाग जो वरती लावला आहे ना तो खूप हलतोय. खूप म्हणजे खूप खूप सुंदर आहे. ॲक्च्युली असं दाखवलं आहे की तेव्हा बाप्पाचं फायनली आगमन झालं आहे. बघा तुम्ही
किती वाजताचं माहिती आहे, आता ऑलमोस्ट 4 वाजायला 10 मिनटं आहे. तर किती अर्धा 1 तास लागला मित्रांनो आगमनचा येवला. आणि प्रभाग बघा पूर्ण पाठीमागे चाललेलो, म्हणजे इतका हलतोय ना तो प्रभाग. खूप मोठा प्रभाग केला. हा फोल्डिंगवाला प्रभाग आहे. आणि बाप्पा मूर्ती खूप सुंदर आहे. तर मित्रांनो फायनली बाप्पाचं पूर्णपैकी आगमन झालं आहे आणि पूजा इथून गणपती बाप्पाचं एक आगमन होतं आणि पाठून एक येते जो की जो आला आहे. खूप सुंदरची मूर्ती आहे. पेटा पण खूप सुंदर आहे. आणि बाप्पाचा प्लॅस्टिक आता जस्ट काढलेला आहे कारण मित्रांनो आता ह्याचा बाप्पाचं पण आगमन झालंय. दोन्हीतून दाखवायला लागतं, पाठून पुढून पण. तर फायनली बाप्पाच्या गेटच्या बाहेर आगमन झालं. आणि हा आहे तर मित्रांनो तो आहे धोबी तलावचा महाराजा आहे. खूप सुंदरची मूर्ती होती. आणि आता बघूया अजून आता पुढची मूर्ती येते. आहे अजून आगमन खूप आहे म्हणजे. मित्रांनो इकडनं आता बाप्पाची मूर्ती सगळे बाहेर निघतात आहे. आणि एक आहे तिकडे, तर ती आपण पुढे आल्यावरती दाखवू तुम्हाला. आणि ह्या साईडला एक कुठचा तरी बाप्पा येतोय. तर पाठून तर मूर्ती ती आलेली आहे पण थांबली आहे तिकडे. तर तुम्हाला जवळ आल्यावरती ती दाखवू. आणि इकडचं तुम्ही बघू शकता त्या साईडचं मूर्ती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता बघा आता बाप्पा आलेला आहे फायनली. खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि खूप सुंदरची मूर्ती आहे बाप्पाची. आणि कुठच्या मंडळाची आहे, सायांचा इच्छापूर्ती आहे ही. खूप सुंदरशी होती. आणि तिकडे पण येते. मित्रांनो बघा अजून एक फायनली बाप्पाचा तो आगमन होते आहे. आणि तो जो होता ना उभा तोच गणपती बाप्पा आहे. तर गेट बंद केला काय माहिती नाही का सीन झाला असेल. आणि ते क्राऊड चेक करा, सगळेजण थांबले मेन परेलच्या राजासाठी. आणि गाडी अटकली आहे मध्ये. तर मित्रांनो फायनली बाप्पाचं आगमन होते आणि ते मंडळची पोरं बाहेर आली आहे. तुम्ही बघू शकता नाचत नाचत. आणि हा कुठचा राजा आहे नाव तर लिहिलेलं आहे. बाप्पा आगमन झाला विजयनगरचा हा आहे विजयनगरचा राजा. खूप सुंदर मूर्ती आहे, महादेवच्या रूपात आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता तेच नाव आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. पाठीमागे बघा पाठवून पण एक गणपती येते. मित्रांनो चेक करा बाप्पा या साईडला येतात आणि इथे खाली धक्काबुक्की चेक करा. तर बाईकवाल्याला पण बघून टाकलंय. फुल एकदम मस्त आहे. हातात बघा मस्तपैकी मूर्ती आहे. आणि खाली धक्काबुक्कीचा का आपण मेन वरती सेफ आहे ते बस झालं आपल्याला. आता खाली गेलो तर तुम्हाला असा व्हिडिओ पण नाही भेटला असता, पुन्हा असा भेटला असता. आता अजून एक मूर्ती येते, वेट करूया आपण. तर मित्रांनो जी पाठची मूर्ती होती ती आता येते. टोटल म्हणजे अर्धा तास झाला आहे. आणि खूप सुंदरची मूर्ती आहे. पाठी मोर आहे, मोरचा प्रभाग आहे, म्हणजे मोर नाही आहे मोरचा प्रभाग आहे. खूप सुंदरशी मूर्ती आहे. तर मित्रांनो अजून एक बाप्पाचं आगमन होतं. हा आहे कामाटीपूरचा बाप्पा बर्फानी. आणि खूप सुंदरशी मूर्ती आहे, तुम्ही चेक करू शकता. पाठून आहे
बाप्पाचं आगमन झालंय आणि गेटच्या बाहेर बघू शकतात खूप सुंदर मूर्ती आहे. ही पण महादेवच्या रूपात आहे आणि तो खाली कलाकार आहे, तुम्ही बघू शकतात. आपला व्हिडिओ याच्यासाठी आलतोय काय इथे एकमेकांना खांद्यावर हात ठेवून उभे आहे, त्याच्यामुळे लय बेकार आलतंय. इथे गर्दी चेक करा, ही जी गर्दी थांबली आहे ती सगळी गर्दी चेक करा. परेलचा राजा आता येतच आहे आणि इथे ही गर्दी चेक करा, पूर्णपैकी सायरन वाजलेला आहे. इथे गर्दी चेक करा. परेलचा राजा मूर्ती येत आहे. मित्रांनो या साईडला मूर्ती येत आहे. विजय असो. आता थोड्याच वेळात परळच्या राजाची मूर्ती ही सर्कलच्या गेट पाशी यायचं आहे. परंतु सर्व गणेश भक्तांना एक नम्र विनंती आहे आपल्यासोबत आलेल्या लहान मुलांना. तर मित्रांनो पाठून पण एक मूर्ती येते आणि ते ही जी गर्दी सगळी उभी आहे ती परेलच्या राजासाठी उभी आहे हे डिवायडरवरती आणि या साईडनं बाप्पा येतात हे आहे. गणेश भक्त डिवायडरवरती उभे आहेत. त्यांनी त्वरित तिकडनं खाली उतरायचं. आपण क्लोज मध्ये आल्यावर दाखवू. दिलेले कार्यकर्ते यांनी ती जबाबदारी घ्यायची आहे. इकडनं पण आपल्या सगळ्यांना भगवलं जातं या याच्यावरनं. देशाचे एक भीत जपणारे इथे परेलच्या राजाचं आता आगमन होणारच आहे. तर मित्रांनो चेक करा, पाठवून एक मूर्ती आली आहे, खूप सुंदरची मूर्ती आहे. नाव तर नाही माहिती आपल्याला, नाव तुम्हाला सांगू नंतर. त्याचप्रमाणे बघा परळमधून हे गणपती व्यवस्थितरित्या आगमनामध्ये सुरळीत पार आणि आता आपण इकडे येऊया आणि समोरून पण मूर्ती येते आहे. स्थानिक पोलीस स्टेशन अर्थातच सर्व गणेश भक्त तिकडे जे गणेश भक्त तर मित्रांनो चेक करा, ही एक मूर्ती आहे जो की सुंदर आहे आणि बाप्पा खूप सुंदर दिसतात आहे. इथे सगळ्या चांदीचं कलर मारलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे check करा. सुंदर आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. सर्व गणेश भक्तांना नम्रतेची विनंती आहे. जो बॅकग्राऊंड व्हायचे तर तो तुम्ही काय ते परेलच्या राजासाठी आहे. इथे गर्दी पण चेक करा. तर मित्रांनो आपण तिकडे उभे होतो, पुढे गेला आपण तिकडे उभे होतो, तर आपण समोर आलोय आणि इथे क्राऊड चेक करा. इथे खूप गर्दी आहे. त्या साईडला तर पूर्ण रोडच ब्लॉक केलेला आहे आणि गणपतीचा आता आगमन त्या कुठचा आहे तो माहीत नाही. ते पोलीसवाला समोर तर यो तोच आहे जो की आम्हाला चिंतामणीच्या टायमाला खूप मदत केलेली. आता बघूया आता कुठच्या गणपतीचं आगमन आहे. पाऊस पण येत आहे बारीक बारीक. तर मित्रांनो अजून एक बाप्पाचा आगमन होता, हा आहे मीरा बाजारचा इच्छापूर्ती. खूप सुंदरची मूर्ती आहे आणि हे सगळे जे मधीत मंडळी उभे आहेत ते परेलचे मंडळमध्ये उभे आहेत. परेलचे पोरं सगळे उभे आहेत. तर परेलचा राजाच्या याच्यानंतर आगमन आहे वाटतं, त्याच्यानंतर असेल या नाहीतर मग दुसऱ्या गणपतीच्या नंतर असेल. तर बघूया आपण त्याचं आगमन आता बघूया. जवळून तर नाही दाखवू शकत, लांबूनच बघायला लागेल. मित्रांनो बघा हा आहे हॉर्निमन सर्कलचा राजा हॉर्निमन सर्कलच्या राजाचं आगमन सुरू झालं आहे. तो आता बाहेर पडून उजवी बाजूकडे जाणार आहे. तर मित्रांनो बघा ही खूप सुंदर मूर्ती आहे आणि गर्दी खूप आहे. हे सगळे चिंतामणीच्या इथे परेलचा राजा बघायला, त्याच्यामुळे एवढी गर्दी झालेली आहे. आणि मग गर्दी नाही असले तर बघा पुढचा गणपती येतो. अजून एक गणपती आहे पाठीमागे बघा. तर मित्रांनो बघा अजून एक गणपती बाप्पाचं आगमन झालं हे छाता आणि आज छाता करता आवाज आला तर इकडनं तर तिकडनं पण गणपती येते, तुम्हाला पण दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो तो जो होता दाखवलेला तो जो होता तो लोअर परेलचा लाडका जो इथून आले आहे ना तुम्हाला बोलला दाखवतो तो लोअर परेलचा लाडका खूप सुंदर मूर्ती आहे आणि इकडे 3 ते 4 गणपतीच्या नंतर परेलचा आगमन आहे तर खूप टाईम लागणार आहे तर आपण वेट करूया तुम्ही पण वेट करा आणि आपल्यासोबत कंटिन्यू राहा तर चला आता बघूया अजून आता कुठच्या आगमन येते परेल वर्कशॉपमधनं हा परेल वर्कशॉपमधनं आला की कुठून आला ते नाही माहिती आपल्याला बघूया मित्रांनो जसं की तुम्ही बघितला हा होता लोअर परेलचा लाडका खूप सुंदरशी मूर्ती होती हा बाय लाडकाच आणि इकडे आता अजून एक मूर्ती येते आहे कुठे गेली तर खाली आहे तर बघूया आता कुठची आहे ती मित्रांनो चेक करा अजून एक गणपती बाप्पाचं आगमन झालं आपण फोनवरती जातो डायरेक्ट मणिपालाचा राजा मणिपालाचा राजा मार्गस्थ झालेला आहे परेलचा राजा मंडळातर्फे या परळनगरीमध्ये त्यांचे अधिकाधिक स्वागत आणि आपण हे हात वरती केले आपल्याकडे ट्रायपॉड नाही आणला आपण हे काय म्हणून आपल्याला असा हात अरे जय श्रीराम बघितलं मित्रांनो हम हे अंतरयामी सिर से झुकाओ राम धुन गाओ बोलो के विष्णु के अवतारी हे राम जी की निकली सवारी बोलो बोलो राम की लीला है न्यारी चेक करा मित्रांनो राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी बोलो बोलो राम जी की लीला है न्यारी न्यारी घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा भारत का बच्चा है भारत का बच्चा तर मित्रांनो आपण जे बघतोय ते एकदम पहिलं बघतो असं हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर हम दिन भर आ जाएंगे तो खूप सुंदर खूप म्हणजे खूपच हम सबको परेलच्या आगमनसाठी एवढी गाणी घातली जातात हम सबको बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असणार जन्म लिया है सॉन्गचा मंदिर तर तो वही बनाया है राम नाम का पीता प्याला सारे जग में बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा हे पिपोडी पिपोडी आणले मेरे भारत का बच्चा तर मित्रांनो अजून एक गणपती बाप्पाचं आगमन होत आहे तुम्ही बघू शकता या साईडला जाणार आहे गणपती आणि मी आता फोनवरती करतो डायरेक्ट आपला यो स्टँड आहे आजसाठी आपल्याकडे कुठचा स्टँड नाही आपण आणला नाही हाय पण आणला नाही आपण तर तुम्ही चेक करा आता मूर्ती खूप सुंदर आहे पण मार्गस्थ होणार आहे तरी जमलेल्या सर्व गणेश भक्तांनी कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यायची आहे तुम्ही बघितले खूप सुंदर मूर्ती होती आता बघा आता पुढची अजून एक मूर्ती येते मित्रांनो अजून एक गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदरपैकी आणि आपण परत फोनवरती करूया आयला फायनली बाप्पाच्या गेटच्या बाहेर आगमन झालं आहे तुम्ही बघू शकता
तुम्ही लोकांनी बघितलं तो गणपतीचं आगमन खूप सुंदर मूर्ती होती आणि इथे आता बघा आता कुठच्या गणपतीचं आगमन आहे. मित्रांनो आता गणेशंकुलच्या पाचच्या गेटमध्ये ही मूर्ती आहे, तुम्ही चेक करू शकता, खूप सुंदर आहे. एवढंच एक की प्रथम वगैरे आले जर तुम्ही इकडे निश्चित अंतर ठेवत नसाल तर खाली उतरा, जागा करून द्यायची इकडे, सुरक्षित अंतर ठेवायचं आहे. आता बघूया इथून कुठची मूर्ती आहे. मित्रांनो इथून अजून टाईम लागणार आहे परेलचा परेलचा राजासाठी आणि साईडला आले गाडी गणपती तुम्ही बघू शकता. हा पण शंकर सुंदर मूर्ती आहे. मित्रांनो बघितलं खूप सुंदर मूर्ती होती. आता आपण वेट करतो परेलच्या राजासाठी किती वाजता निघतो तो. परेलच्या राजाचा टाईम मित्रांनो 4 वाजता दिलेलं तर आता वाजता 5:15 आणि आता बघूया किती वाजवतो. अजून मूर्तीचं आगमन होतं आणि खूप सुंदर आहे. त्या ह्याला बॉटल फेकून मारली मित्रांनो, ह्याला मारायच्या आधी त्या खालच्याला लागली पाठी खाली करायला. मित्रांनो गर्दी चेक केली आणि आता जय मल्हारच्या रूपातच आहे आणि खूप सुंदरचे बाप्पा आहेत. तर तुम्ही फोनवरती करतो तुम्ही बघा. तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला दिसलं असेल. तुम्ही लोकांनी बघितलं खूप सुंदर मूर्ती होती आणि ही कोहलीच्या रूपात होती. वरती देवी माताचा हे लावलं प्रभाग आहे आणि तिकडे लपडी चालू आहे बघा. ते कोणतरी कोणाला चप्पल फेकून मारली तर लपडी चालू आहे, चेक करा. बाप्पाचा मित्रांनो अजून टाईम लागणार आहे परेलच्या राजाला आणि आपल्या जस्ट राईट साईडने अजून एक गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर तुम्ही चेक करू शकतात, जवळ आल्यावरती दाखवतो. तर मित्रांनो चेक करा, खूप सुंदरशी मूर्ती आहे. आपल्याला नाव माहिती पडत आपण नक्की तर मित्रांनो त्या सिग्नलपासून ते 5च्या सिग्नलपर्यंत इतकी गर्दी आहे की पूर्ण रस्ता ब्लॉक आहे. इकडे पण पब्लिक उभी तुम्हाला भेटला कसा विचारतोय मित्रांनो अजून एक बाप्पाचं आगमन होतं आहे आणि ते फोन तुम्हाला दिसत नाही असणार तर आपण आपला फोनवरती करलो परत. खूप सुंदरशी मूर्ती होती, तुम्ही बघितलं असेल. आणि ह्याच्यानंतर बघा कुठची मूर्ती होती. मित्रांनो अजून एक गणपती बाप्पाचं आगमन झालं, तुम्ही चेक करू शकता. परत फोनवरती करा आणि तुम्ही बघा.
आली आहे पाठसून, म्हणजे या साईडनं, आणि खूप सुंदरशी मूर्ती आहे. जसा सूरजचा बाप्पा होता तसंच आहे, सेम टू सेम आहे, फक्त थोडासा कलर डिफरंट आहे. हा अजून बघितलं खूप सुंदर होती. आता बघूया आता कुठचं आगमन होते. चेक करा, ही इच्छापूर्ती आहे. तर मी वरती करतो फोनला. तुम्ही बघितलं आता ह्याच्यानंतर बघूया आता पुढची गणपती आहे. आणि ह्याची क्वालिटी जर तुम्हाला लो आली असेल तर सॉरी त्याच्यासाठी. आपण मी फोन कवर लावला आहे, त्यामुळे पाऊसचा वेदर तुम्ही बघू शकता, खूप ब्लॅकआउट केलेलं आहे पूर्णपैकी. तर जोरात पाऊस येणार आहे ह्याच्यासाठी. तर मित्रांनो मूर्ती चेक करा, त्या साईडला चालली आहे. तुम्ही लोकांनी बघितलं तर त्या आडदेवीच्या इच्छापूर्ती खूप सुंदर मूर्ती होती. आणि आता बघा आता कुठची मूर्ती येते. लय परेलचा राजा लय टाईम लावला मित्रांनो, 6 वाजले, 3 तास वेट केलं आहे. तर मित्रांनो आता झेंडे आले. आता कसले झेंडे आहे, त्याला परेलच्या राजाचे झेंडे आहे की कसले ते नाही आपल्याला बघूया आता. पुढे आता परेलच्या राजाचे झेंडे आलेले आहे बाहेर फक्त. आणि 2 तास झाले. पहिले बँजे आणि बाप्पा अजून आलेले आहेत. खूप सुंदर मोठे, खूप म्हणजे बघितलं खूप सुंदर मूर्ती आहे पण. आणि बघा आता किती वाजतं अजून परेलच्या राजाला. आता एवढ्या वेळ थांबलो तर अजून पण थांबूया. मित्रांनो फायनल ढोल वाजला जायचं. मित्रांनो अजून एक मूर्ती आली पाठवून. तर मित्रांनो ह्याच्या पाठी अजून एक मूर्ती आहे. तर आता मग ग्रेड बेड जर झाली तुम्हाला आपण या ब्लॉगमध्ये दाखवू. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तिथे डान्स चेक करा. खूप सुंदर, खूप म्हणजे खूपच. मित्रांनो आता ग्रेड बेड होते आहे, पण जागा थोडी छोटी आहे तर त्याच्यामुळे ग्रेड बेड करणं थोडं मुश्किल होणार आहे. आता बघूया जर जाईल तर तुम्ही ब्लॉगमध्ये बनवून राहा आपल्यासोबत. तर मित्रांनो चेक करा आता ग्रेड बेड झालेली आहे. खूप सुंदरशी ग्रेड बेड केलेली आहे. तुम्ही बघू शकता पुढे पण खूप सुंदरसे बाप्पा होते. आणि नाव तर आपल्याला नाही माहिती पण बघूया आता. हालत नाही बेकार झालेलं आहे, खराब झाली हालत. आजचा ब्लॉग म्हणजे 17 ऑगस्ट खूप भारी आहे. म्हणजे बघूया चेक करा.
खूप सुंदर मूर्ती आहे इकडं. जी तुम्हाला दाखवली ती आता हेल्मेट सोबत. मित्रांनो ही बघा, ही खूप सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला फोनवरती करून दाखवतो. खूप सुंदरशी मूर्ती होती आणि बॅलेन्सिंग पण खूप सुंदरचं केलेलं आहे बाप्पा. बॅलन्सिंग केली मूर्ती का बांबूवर कोण आहे? तो बांबूवर एक बांबूवर फक्त बॅलेन्स केली आहे ती मूर्तीला आणि खूप सुंदर म्हणजे बरेचदा राजा आता बघूया. चेक करा, खूप सुंदर मूर्ती आहे इकडे. अरे जय श्रीराम. मूर्ती चेक करा, खूप सुंदर. त्यांच्या हातामध्ये राजाचा अजून आगमन टाईम लागणार आहे. किती वाजले माहिती आहे मित्रांनो? 6-11 झाले पण अजूनपर्यंत आगमन नाही झालं. आणि ही कुठची मूर्ती आहे, नाव पण नाही या मूर्तीचं. तर बघूया आता कसं काय ते. विजय असो. अरे बरे तर तुम्ही आपल्यासोबत बनून राहा. आज अजून टाईम लागणार वाटतं. बघूया आता किती वाजतात. इकडचं काय मित्रांनो, परेलचा राजांचा आता ना पत्ता आहे. तसं परेलचा राजा मोर्या करतात. बघूया आता इथून परत अजून एक मूर्ती आली, खूप सुंदरशी मूर्ती आहे. पेटा एकदम मस्तपैकी आणि मूर्ती चेक करा तुम्ही. मित्रांनो ह्याचा हात होता म्हणून आपला फोन वरती गेला. खूप सुंदर मूर्ती. असं वाटतं की अडकलीस. आता बघा अजून कुठची मूर्ती या साईडनं येतात आहे. चला, मित्रांनो जी मूर्ती होती ती किल्लरीवाडीचा राजा होता. खूप सुंदर होती आणि परेलचा वेटसाठी बाय अजून थांबावं लागेल. मित्रांनो हे चेक करा, 1 वर्षाच्या उशा मुलीला घेऊन आले. काय बोलायचं ते पण एवढ्या गर्दीमध्ये. ते गर्दी चेक करा. पूर्ण जो ब्रिज आहे ना, ब्रिज पूर्ण भरलेला आहे त्या साईडनं पण आणि या साईडनं पण. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे सर्व भाविक हे बघा इथे लाईटी वगैरे लावले गेले आहेत. आणि आपण आता काय जास्त बोलणार नाही, कारण आपण आता फोनवरती काय तुम्हाला जास्त काही दिसणार नाही म्हणून. तर मित्रांनो आता तिकडे पुणेरी वाजतोय, चालू होतोय, वाजत नाही, चालू होतोय. अजून वेटिंगवर आहे तो पण. फोन चेक करायचं किती जणांचे फोन वाजतोय. मित्रांनो आला बघा परेलचा राजा.
इथे ग्राउंड चेक करा. तर मित्रांनो फायनली बघे बाप्पाच्या गेटच्या बाहेर आगमन झालं आहे. बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे रामच्या अवतारमध्ये आणि खूप मजा आली. पण 2.5 तासाचा तो वेट फायनली ओव्हर झाला आहे आणि त्या साईडला बाप्पाचं आगमनचं ढोल वाजतं आहे ह्यांचेच आहे आणि क्राऊड काही कमी नाही होणार तशी. जोपर्यंत बाप्पा पुढे नाव तोपर्यंत क्राऊड काही कमी नाव नाही. तुम्ही चेक करा. खूप मजा आली. खूप म्हणजे खूप मजा. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? आपण खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न तो कामयाब झाला. आपल्या चिंतामणी पण तुम्हाला दाखवला आणि परेचा राजा पण तुम्हाला दाखवला आणि खूप मजा आली आणि इतकी गर्दी होती ना की विचारूच नका. तर चला पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया दिवाळी विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.